नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र 2024-25 याकरिता अर्ज भरताना लागणारी प्रमाणपत्रे काय लागतात या संबंधीचा व्हिडिओ आपण बघतो आहे. तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. तर ITIला प्रवेश घेताना महत्त्वाची डॉक्युमेंट्स काय लागतात हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा SC अनुसूचित जाती आणि ST अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरता लागणारे डॉक्युमेंट्स हे आहेत: फोटो, आधार कार्ड, 10वीची सर्टिफिकेट, जातीचा दाखला, अधिवास म्हणजेच डोमिसाईल, नॅशनॅलिटी प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला. ITIचे प्रवेश घेत असताना शेवटचं जे एज्युकेशन असेल ती TC लागत असते. आणि जर कॅन्डिडेटकडे खेळासंदर्भात प्रमाणपत्र असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट सक्षम अधिकाऱ्याचे लागतं आहे. इंटरमिडिएट ड्राइंग परीक्षा उत्तीर्ण केली असेल तसं प्रमाणपत्र लागतं आहे. जर वडील माजी सैनिक असल्यास प्रोफार्मा C अंतर्गत प्रमाणपत्र लागतं आहे. जर कॅन्डिडेट अपंग असेल तर त्या संबंधात प्रमाणपत्र लागतं आहे. आणि इतरही महत्त्वाचे दस्तऐवज सोबतच जर उमेदवार टेक्निकल एज्युकेशन घेतला असल्यास त्याच्या मार्कशीटवर तशी नोंद असावी. हे डॉक्युमेंट्स SC आणि ST अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरता लागत असते. त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजेच OBC, विमुक्त जाती, विजे, DT ग्रुप A, भटक्या जमाती NTB, NTC, NTD या प्रवर्गाकरता ITIचे प्रवेश घेत असताना कुठले डॉक्युमेंट्स लागतात तर फोटो लागतो आहे, पासपोर्ट फोटो, त्यानंतर आधार कार्ड, 10वीची सर्टिफिकेट, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला. हा उत्पन्नाचा दाखला 1 एप्रिल 2023 नंतरचा असावा आणि 31 मार्च 2025 पर्यंतचा अधिकृत असावा. अधिवास राष्ट्रीयता प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसुद्धा लागते. शाळा सोडल्याचा दाखला लागतो आहे. स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल. इंटरमिडिएट ड्राइंग परीक्षा उत्तीर्ण असेल तशी लागेल. वडील माजी सैनिक असल्यास प्रोफार्मा C लागेल. अपंगाचे प्रमाणपत्र, जर अपंग कॅन्डिडेट असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र लागेल. म्हणजेच जास्तचा एक जो डॉक्युमेंट्स लागतो आहे तो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे लागत असते, ज्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणू. आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजेच हा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे सुद्धा इतर मागासवर्ग, विजे, NTB, NTC, NTD आणि SBC कॅन्डिडेट यांना लागत असते. त्यानंतर ओपन खुला वर्ग, खुला प्रवर्ग यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागते तर फोटो लागतो आहे, आधार कार्ड लागतो, 10वीची सर्टिफिकेट लागते आहे, त्यानंतर अधिवास राष्ट्रीयता प्रमाणपत्र लागतो आहे, शाळा सोडल्याचा दाखला लागतो आहे. जर खेळाचे प्रमाणपत्र असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल. इंटरमिडिएट ड्राइंग परीक्षा असेल तर उत्तीर्ण झाल्याचे तसे प्रमाणपत्र लागेल. वडील माजी सैनिक असल्यास प्रोफार्मा C लागेल. अपंग प्रमाणपत्र असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे अपंगाचे प्रमाणपत्र लागेल. हे डॉक्युमेंट्स ओपन कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्गासाठी लागत असते. टेक्निकल एज्युकेशन असल्यास तशी नोंद त्याची 10वीच्या मार्कशीटवर असावी. तर हे डॉक्युमेंट्स ओपन कॅटेगरीतील उमेदवारांसाठी लागतं आहे. EWS सर्टिफिकेट म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी. यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये मराठा, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख आणि पारसी या जातीतील उमेदवार येतात. तर अशा उमेदवारांसाठी EWS सर्टिफिकेट ही राज्याची स्टेटची लागेल आणि ती चालू आर्थिक वर्षातील
लागत असते. त्यानंतर फोटो, आधार कार्ड, 10वी सर्टिफिकेट, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास, राष्ट्रीयता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला हे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे लागतात. आणि कॅन्डिडेट स्पोर्ट्स असेल तर सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागते. इंटरमिडिएट ड्राइंग परीक्षा उत्तीर्ण असेल तसं प्रमाणपत्र लागेल. वडील माजी सैनिक असल्यास प्रोफार्मा सी लागेल. आणि अपंगाचे प्रमाणपत्र, जर कॅन्डिडेट अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र लागेल. तर सर्व उमेदवारांना या व्हिडिओच्या माध्यमातून ITIच्या प्रवेशासाठी लागणारी प्रमाणपत्र ही कुठली लागतात याची माहिती या व्हिडिओमध्ये दिली गेलेली आहे. आणि असेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याआधी जे प्रवेशासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात, म्हणजे अपंगत्वाचे प्रकार कुठले आहेत, PW1, PW2, PWD3, PWD4, PWD5 या संबंधाचे सुद्धा व्हिडिओ आहेत. त्याची प्लेलिस्टमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट मिळेल. तेव्हा आपल्याला ITIच्या प्रवेशासंदर्भात कुठलीही माहिती असल्यास राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ, जे अधिकृत नवीन व्हिडिओ, खरी माहिती असलेले व्हिडिओ आपल्याला मिळत जातील.